आजपासून रविवारपर्यंत पुढचे 3 दिवस संपूर्ण विदर्भाला वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। तर मराठवाड्यामधील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना मध्यम पावसाचे संकेत आहेत। गेले 48 दिवस राज्यामध्ये उष्णतेच्या झळा सुरू होत्या, मात्र त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आणि महाराष्ट्रासह देशामध्ये पावसाळी वातावरण तयार झालंय। प्रामुख्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यांना 21 ते 23 मार्च या कालावधीमध्ये वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे आणि या पावसाचा परिणाम राज्यामधील वातावरणावर सुद्धा होणार आहे। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहेत। छगन, आपण पाहतो राज्यामध्ये गेले कित्येक दिवस जवळजवळ 35 ते 40 च्या दरम्यान वातावरण पाहायला मिळते, मात्र अचानक पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच याचा फटका पिकांना सुद्धा बसू शकतोय। श्रद्धा, गेल्या अनेक दिवसापासून उष्णतेच्या लाटा विदर्भामध्ये पाहायला मिळाल्या आणि या उष्णतेच्या लाटांमुळे बाष्पीभवनाचा वेग देखील वाढलेला होता आणि त्यामुळे आता हवामान खात्याने 21 ते 23 मार्च म्हणजे 3 दिवस कालावधीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। ज्यामध्ये जर बघितलं तर नांदेड असेल, लातूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट येतोय आवाज? काही तांत्रिक अडचणी छगन यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करूया। मात्र विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आजपासून पुढचे 3 दिवस हा इशारा देण्यात आला आहे।